नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1179.25 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 4.40% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.18 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 1.25 लाख कोटी रुपयांचा. मॅक्रोटेक डेव्हलपर्स शेअर जंप 6% ऑन कोटक अपग्रेड टू बाय विथ ₹1340 टार्गेट प्राइस. तर मित्रांनो, कोटकने मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे 1340 रुपयांचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 4.5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टेक महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1657.65 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 24.94%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, टेक महिंद्रा Q3 रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स सोर्स 93% इयर ऑन इयर बेसिस टू ₹983 करोड, रेव्हेन्यू अप 1%. तर मित्रांनो, आज टेक महिंद्रा लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, टेक महिंद्रा लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 93%ने इन्क्रीज होऊन 983 कोटी रुपये आला आहे आणि टेक महिंद्रा लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया विप्रो लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 281.70 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 16.79%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.95 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेड Q3 रिझल्ट हायलाइट्स नेट प्रॉफिट जम्प्स 24.4% टू ₹3,354 करोड, डिक्लेअर्स ₹6 डिव्हिडंड. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेडने आज आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 24.4%ने इन्क्रीज होऊन 3,354 कोटी रुपये आला आहे आणि विप्रो लिमिटेडने 6 रुपयांचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 12,109.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 20.47%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.81 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 4 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, मारुती सुझुकी एम्स टू बिकम इंडियाज लार्जेस्ट इलेक्ट्रिक व्हेकल मेकर विदिन 1 इयर. तर मित्रांनो, मारुती सुझुकी फक्त एका वर्षाच्या आत इंडियाची सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक व्हेकल मेकर कंपनी बनेल, असे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टरने म्हटले आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 206.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 66.51%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 55,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, इरिडा फायनलाइज जॉईंट व्हेंचर विथ SJVN
GMR Energy NEA फॉर 900 मेगावॅट हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इन नेपाल. तर मित्रांनो, इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडने नेपाळमध्ये 900 मेगावॅटच्या हायड्रो पॉवर प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंटसाठी SJVN GMR एनर्जी NEA सोबत आपला जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट फायनलाइज केला. चला आता बोलूया मुकेश अंबानीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1300 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 4.52% निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 17 जानेवारी म्हणजे आज जवळपास 11:15 वाजता. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने रिलायन्स न्यू एनर्जी बॅटरी लिमिटेडमध्ये 100% हिस्सेदारी विकत घेतली आहे आणि मित्रांनो, आता रिलायन्स न्यू एनर्जी बॅटरी लिमिटेड रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी बनली आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.